सर्वांना माझा नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकामधील जे सहाय्यक आयुक्त या पदासाठी पेपर होणार आहे, त्याचा जो सिलेबस आहे, तो डिकोड करायचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये काही कॉमन डाऊट्स आहेत, ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न आपण करणार आहोत. सर्वात पहिले आपल्याला परीक्षेचं स्वरूप समजून घ्यायचं आहे. जो तुमचा पेपर असणार आहे, तो ग्रुप बीचा असणार आहे. पोस्ट तुमची ही ग्रुप बीची असणार आहे. कोण तुमची एक्झाम कंडक्ट करणार आहे? TCS तुमचं एक्झाम कंडक्ट करणार आहे. सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे, TCSचे जे सरळ सेवेचे पेपर होतात ते ग्रुप सी लेवलचे होतात. त्याच्यापेक्षा तुमचा जो पॅटर्न आहे तो थोडासा डिफिकल्ट असणार आहे. याच्यामध्ये काय काय असणार आहे अजून? एकूण गुण जर आपण बघितले तर 200 गुणांसाठी एकूण तुमचा पेपर होणार आहे. प्रश्नांची संख्या जर आपण बघितली तर एकूण 100 प्रश्न, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुमचे 2 गुण असणार आहे. आणि एकूण वेळ जर बघितला तर तो 2 तासाचा वेळ आपल्याला त्यांनी त्यांच्या ॲडमध्ये तसं नमूद केलेलं आहे. सर्वात मोठा प्रश्न, सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की सर मीडियम काय असणार आहे? तर मीडियम याचं त्यांनी मेन्शन केलं आहे प्रॉपरली त्यांच्या ॲडमध्ये, की दोन्ही पण असणार आहे. म्हणजे मराठी आणि इंग्रजी. तुमचे मराठीचे प्रश्न हे इंग्रजीमध्ये नसतात आणि इंग्रजीचे प्रश्न हे कधीही तुमचे मराठीमध्ये येत नाही. ते दोन तुम्ही भाषेचे प्रश्न जर सोडले, बाकीचे तुमचे सगळे प्रश्न हे ट्रान्सलेट होतात मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी. तुम्ही जेव्हा पेपर सोडवता TCSचा, तेव्हा तुम्हाला टॅबमध्ये वरती ते ऑप्शन देत असतात, की तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये हा प्रश्न बघायचा आहे आणि तुम्ही त्यानुसार प्रश्नाची जी लँग्वेज आहे, जी भाषा आहे ती चेंज करू शकता. आता याच्यामध्ये जो सिलेबस त्यांनी दिला आहे, तर याचे 2 पार्ट आहे. 60+40 असा त्यांनी आपल्याला सिलेबस दिलेला आहे. जो 60 वाला पार्ट आहे, तो आपला टेक्निकल पार्ट दिला आहे. टेक्निकल म्हणजे काय? त्याच्यामध्ये त्यांनी असे 10 पॉईंट्स नमूद केले. हे 10 पॉईंट्स तुमचे लॉ किंवा कायद्याशी रिलेटेड आहे. सगळ्यात पहिला जो मुद्दा त्यांनी दिला आहे, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिसेस रूल्स 1981. त्याच्यानंतर काय सांगितलं? महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील रूल्स 1979. त्याच्यानंतर काय सांगतात? महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट. त्याच्यानंतर महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1966. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सेक्शन नमूद केलेले 51 ते 58 असे स्पेसिफिक सेक्शन तुम्हाला करायचे. पुढे काय सांगतात ते, की तुम्हाला स्कीम्स करायच्या आहे इम्प्लिमेंटेड बाय द अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ द सेंट्रल अँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट. म्हणजे तुम्हाला केंद्राच्या आणि राज्याच्या अशा दोन्ही प्रकारच्या स्कीम्स करायच्या, योजना करायच्या. कोणाच्या? अर्बन डेव्हलपमेंटच्या करायच्या, बरोबर. पुढे काय सांगितलं त्यांनी? राईट टू सर्व्हिस ॲक्ट करायचा आहे, डिझास्टर मॅनेजमेंट करायचं. आता या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तुमचा NDMAचा ॲक्ट येतो. तो ॲक्ट आहे तुमचा 2005चा, तर तो ॲक्टसुद्धा तुम्हाला करावा लागणार आहे. त्याच्यानंतर ट्री कन्झर्वेशन ॲक्ट आहे तुमचा 1975चा. हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा ॲक्ट आहे, तो सुद्धा तुम्हाला करावा लागतो. म्युनिसिपल कॉर्पोरेशन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बायलॉज 2002 हे त्यांनी चेंज केलं. आमचे मित्र उदय सर आहेत, तर त्यांनी RTI फाईल केलं होतं, की ॲक्च्युली असा काही लॉ एक्झिस्ट करत नाही. त्यांच्याकडून चूक झाली होती ती. नंतर त्यांनी ते मान्य केलं आणि 2016चे रूल त्यांनी ते नंतर एक नोटिफिकेशन काढून त्यांनी तसं मेन्शन केलं. तर तुम्हाला 2016चे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स करायचे. त्याच्यानंतर काय करायचं आहे? तुम्हाला राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 हा करायचा आहे. आता याचं प्रिपरेशन कसं करायचं? पहिली गोष्ट, तुम्ही याचं प्रिपरेशन जर स्वतःहून करायला गेले, हॉनेस्ट मी जे मला वाटतं, जे माझ्या अंतरात्म्याला किंवा मग सत्सद्विवेक बुद्धीला जे पटणार आहे त्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करेल. तुम्ही जर स्वतःहून याचं प्रिपरेशन करायला गेले तर लक्षात घ्या, हा जो तुमचा 1981चा ॲक्ट आहे, याचं 114 पेजेसचं बेअर ॲक्ट आहे. बेअर ॲक्ट आपण कशाला म्हणतो? हे तुमचं ऑफिशियल लीगल डॉक्युमेंट असतं, त्याला आपण काय म्हणतो? बेअर ॲक्ट म्हणतो. याची लँग्वेज जर तुम्हाला चेक करायची असेल तर ही या स्वरूपाची त्याची लँग्वेज. हा 1981चा तुमचा ॲक्ट आहे. हे इथं तुम्हाला असे त्यांनी कलम दिले. आता याची लँग्वेज जर आपण वाचायला गेलो, तुम्हाला एक उदाहरण दाखवतो मी त्याचं. हा, एक सेकंड फक्त. याची जर भाषा आपण वाचायचा प्रयत्न केला तर काय ते? इम्युलमेंट्स फॉर द पर्पज ऑफ रूल्स इन द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस, ऑक्युपेशन ऑफ गव्हर्नमेंट रेसिडेन्सेस, रूल मीन, त्याच्यानंतर पेमेंट फॉर कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. बेसिकली मला सांगायचं असं आहे की ही भाषा खूप किचकट आहे, लीगल लँग्वेज आहे. ही जर तुम्ही स्वतःहून करायला गेले तर आपल्याला करायचं काय? तुम्हाला एकच कायदा नाही करायचा आहे, तुम्हाला असे 10 कायदे करायचे. आणि एक कायदा हा तुमचा 100 पेजेसचा जर तुम्ही पकडला तर ते
खूप जास्त होतं आणि तुमचे पेपर कधी होणार आहे? ते मार्च एंड किंवा एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये तुमचे पेपर होणार आहे. 2 महिन्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस करायचा आहे. तुम्ही जर याची 1000 पेजेस जर कन्सिडर करून चाललं ना, तर नुसतं सिलेबस कव्हर करायलाच तुमचा मार्च, एप्रिल उजाडणार. तोपर्यंत तुमचा सिलेबस कंप्लीट होणार नाही. त्याच्यामुळं मी तुम्हाला हॉनेस्टली सांगेल, की तुम्ही मार्केटमध्ये कुणाची तरी हेल्प घ्यायला पाहिजे. मग ती हेल्प कुणाची घेऊ शकता तुम्ही? माझी घेऊ शकता किंवा इतरत्र कोणाचीही तुम्ही ज्यांची ह्या टेक्निकल विषयावरती बॅच आहे, त्यांची तुम्ही हेल्प घेऊ शकता. असं नाही की तुम्ही माझीच बॅच घ्यायला पाहिजे. तुम्ही कुणाचीही तुम्हाला जे पटेल त्याची बॅच घेऊ शकता. आता आपल्या बॅच संदर्भात जर सांगायचं झालं, तर ऑलरेडी आपलं या टॉपिकवरती लेक्चर झालं आहे. याच्यावरती मी एकूण 5 लेक्चर घेतले. जवळपास तुमचे 4.5 तासाचं लेक्चर याच्यावरती झालं आहे. याच्यामध्ये 52 सेक्शन आपण बघितले. 52 सेक्शन म्हणजे ते तुमचे रूल होते. त्याच्यामध्ये 9व्या डेफिनेशनमध्ये तुमच्या 9व्या रूलमध्ये एकूण 58 डेफिनेशन होत्या. तुमचा जो नियम क्रमांक 9 येतो त्याच्यामध्ये 58 डेफिनेशन त्यांनी दिल्या. त्या सगळ्याच्या सगळ्या 58 डेफिनेशन आपण बघितल्या. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी विद्यार्थ्यांना दिली. या सगळ्या गोष्टी आपण आपल्या बॅचमध्ये केल्या. आपण फक्त नोट्स देतो का? नाही, आपण फक्त नोट्स नाही देत. ह्या स्वरूपाच्या आपल्या नोट्स असतात. नोट्सच्या नंतर प्रत्येक पेजवरती तुम्हाला एक समरी टेबल असतो. म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी आपण शेवटच्या टायमाला तुम्ही स्वतः नोट्स काढत बसू नका. आपण तो टेबल देतो. त्याच्यानंतर नोट्स झाल्यानंतर, लेक्चर झाल्यानंतर या स्वरूपामध्ये आपण MCQ टेस्ट तुमची घेतो. बरोबर. MCQ टेस्ट बरोबरच आपण तुमची वर्कबुकसुद्धा घेतो. हे वर्कबुक जर तुम्ही लिहिलं ना, तर तुमचं पाठांतर हे खूप जास्त योग्य पद्धतीनं होणार आहे. तुम्हाला पटतंय का बघा? काय MCSR नियमांची एकूण प्रकरणं किती? हे तुम्हाला डॅशमध्ये भरावं लागतं. नंतर काय सांगतात? हे नियम कधी लागू होतात? एकूण किती नियम आहेत? एकूण याच्यामध्ये परिशिष्ट किती आहे? या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या असतात. वर्कबुकचा उद्देश काय? मॅक्झिमम गोष्टी ह्या तुम्हाला रिटेन व्हायला पाहिजे. हा आपल्या वर्कबुकचा फंडा असतो. आता अजून काय गोष्टी आहे? हे तुम्हाला मी बेअर ॲक्ट वगैरे सांगितलं. अजून आपल्या बॅचचं वैशिष्ट्य काय? आपण दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला नोट्स, MCQ आणि वर्कबुक प्रोव्हाइड करत असतो. अजून एक आपल्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे खास वैशिष्ट्य, ते तुम्हाला कोणीच देणार नाही. ते म्हणजे तुम्हाला गुगल टेस्ट. ह्या गुगल टेस्ट आपण खूप टफ लेवलच्या घेतो. तुम्ही जर हा प्रश्न वाचला, तर हा मी आज MRTP ॲक्ट घेतला होता 1966चा. त्याच्यामधलं कलम 51 आपण बघितलं ना, कलम 51 ते 58 आपल्याला त्याच्यामध्ये करायचे. तुम्ही ही भाषा जर वाचली, तर ही खूप टफ लेवलची आहे. याचा उद्देश काय? तुम्हाला घाबरवणं हा त्याचा अजिबात उद्देश नाही. पण तुम्हाला जेवढं टफ प्रिपेअर करता येईल तेवढं मला प्रिपेअर करायचं आहे. का? कारण कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. जागांची संख्या तुम्ही बघितलेली. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक सिनेरिओसाठी प्रिपेअर राहायचं आहे. तुम्ही युद्धात गेले आणि तिथं कळलं की नाही हे खूपच टफ आहे, मग तिथं हारण्यात काही मजा नाही. अगोदरच काय प्रिपरेशन करायचं, अगोदरच काय घाम गाळायचा, अगोदरच काय मेहनत करायची, ते सगळं तुम्ही पेपरच्या अगोदर करायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रेडिक्ट करता आली पाहिजे. प्रेडिक्ट जर करता येत नसेल तर तुम्ही 100% कोणाची तरी हेल्प याच्यामध्ये घ्यायला पाहिजे. या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. तुम्हाला याच्यामध्ये आपण आपल्या बॅचमध्ये अजून एक सांगतो, मुलांचा डाऊट असतो की तुम्ही स्कीम्स घेणार आहे का? स्कीम्स मी घेणार आहे तुमच्या. आपलं शेड्यूलसुद्धा आहे. शेड्यूल याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो जर माझ्याकडे असेल तर, किंवा एक सेकंड, शेड्यूलसुद्धा आपण घेऊयात. हे माझं ऑफिशियल चॅनल आहे. याच्यावरती मी तुम्हाला दर 2-3 दिवसाला आपलं शेड्यूल अपडेट करतो. त्याच्यामध्ये टेंटेटिव्ह शेड्यूल असतं आणि बॅचचं स्टेटस कुठपर्यंत आलं. अजून एक गोष्ट आहे, आपल्या बॅचमध्ये मी तुम्हाला जी गुगल टेस्टची सांगितली, ते गुगल टेस्ट मी ओपनली दिली होती आपल्या चॅनलवरती. तर हे बघा, हे शेड्यूल आहे आपलं. याच्यामध्ये तुमचे 3 लेक्चर ऑलरेडी झालेले आहेत. तर हे शेड्यूल आहे आपलं. शेड्यूलमध्ये काय काय आहे बघा, 25 जानेवारीला हा मी तुमचा डेमो लेक्चरमध्ये हा ॲक्ट कव्हर केलेला होता. आणि याचं ह्या ट्री कन्झर्वेशन ॲक्टचं जे डेमो लेक्चर आहे ते आपलं यूट्यूबवरती आहे, आपल्या चॅनलवरती आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आपला जो याचं पिन कमेंट असते त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. तर याच्यावरती 2 लेक्चर आपले झाले, नोट्स झाल्या, MCQ टेस्ट झाली, वर्कबुक झाली. परत तुमचं इंग्लिशमधल्या नोट्ससुद्धा झालेल्या आहे, MCQ टेस्ट आणि वर्कबुकसुद्धा झालेली. गुगल टेस्टसुद्धा तुमची ट्री कन्झर्वेशन ॲक्टवरती झालेली. या गुगल टेस्टचं मी तुम्हाला महत्त्व काय सांगितलं, ती खूप टफ लेवलची असते. त्याच्यामध्ये तुम्हाला लीगल लँग्वेजचा सराव करून घेतला जातो, ती महत्त्वाची गोष्ट आहे. पुढे काय, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस हा 1981चा जो कायदा आहे तो सुद्धा आपण त्याच्यामध्ये 5 लेक्चर कंप्लीट केले.
नोट्स, एम सी क्यू टेस्ट दोन्ही लँग्वेजमध्ये आणि त्याची गुगल टेस्टसुद्धा झालेली आहे. हा जो MRTP ॲक्ट आहे याचंसुद्धा सगळं कंप्लीट झालेलं आहे. हे स्टेटस अपडेट करायचं माझ्याकडून राहिलं आहे. बाकी ह्या स्वरूपाचं आपलं शेड्यूल आहे. 5 फेब्रुवारीला तुमचे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रोल 1981 होणार आहे. 1979 होणार आहे. मला प्रोनाऊन्स करता येत नाही. ठीक आहे. 6 फेब्रुवारीला तुमचं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2016 होणार आहे. त्याच्यानंतर 8, 9 आणि 10 तारखेला तुमचा म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट होणार आहे. आता भरपूर जणांचे असे डाऊट असतात की आता हे जे लेक्चर झाले हे तुम्ही कुठे घेतले, तर हे लेक्चर आपण टेलिग्राम प्रायव्हेट ग्रुपला घेतलेले आहेत. ज्यांनी ज्यांनी आपली बॅच परचेस केली आपण त्यांना त्या ग्रुपमध्ये ॲड करतो. आपल्या लेक्चरचं जे स्वरूप आहे ते रेकॉर्डेड आहे. आपण लाईव्ह क्लास घेत नाही. रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला आपण त्या टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड करतो. शेड्यूलनुसार ते तुम्हाला बघावं लागतात. नोट्स आपण लेक्चरच्या अगोदरच तुम्हाला देतो, म्हणजे तुम्ही ते प्रिंट काढू शकता. त्याच्यानंतर आपली MCQ टेस्ट, वर्कबुक, गुगल टेस्ट होतं. मी गुगल टेस्टचं तुम्हाला स्वरूप दाखवत होतो. तर ह्या स्वरूपाची आपली गुगल टेस्ट होती. तुम्हाला गुगल टेस्टसुद्धा सोडवाव्या लागतात. खूप टफ लेवलच्या आपण त्या घेतो. का? उद्देश एकच आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी प्रिपेअर करायला पाहिजे, प्रिपेअर राहायला पाहिजे. हाच आपला त्याच्या मागचा उद्देश आहे. त्याच्यानंतर हे काही फीडबॅक होते जे की मी तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या पोस्टमध्ये ऑलरेडीसुद्धा टाकलेले आहेत. भरपूर सारे फीडबॅक आहे, डेली येतात. ठीक आहे. हां, याच्यामध्ये आता बाकीचा जो पोर्शन आहे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी याचं प्रिपरेशन कसं करायचं. जर तुम्ही MPSCचं प्रिपरेशन केलेलं असेल याच्या अगोदर किंवा सरळ सेवेचं प्रिपरेशन किंवा याच्या अगोदर एक्झाम दिले असेल तर या 2 पार्टचं तुम्हाला विशेष असं काही प्रिपरेशन करावं लागत नाही. म्हणजे तुम्ही MPSC जरी केली असेल तर ह्या 2 गोष्टी तर आपण करतो, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. याच्यामध्ये तुम्हाला मला एक आवर्जून गोष्ट सांगायची की तुम्हाला इथं प्रत्येक सब्जेक्टला म्हणजे मराठीचे 10 प्रश्न येणार आहे, इंग्रजीचे 10, ज्ञानाचे 10 आणि बौद्धिक चाचणीचे 10. आता याच्यामध्ये जो सामान्य ज्ञानचा पार्ट आहे ना, तर TCS खूप खोडीचं आहे. ते काय करू शकतं तुमचं हे चालू घडामोडीवरती 2, इतिहासावरती 2, भूगोलावरती 2, तुमच्या राज्यघटनेवरती 2 असे तुम्हाला 2-2 प्रश्न देऊ शकतं. म्हणजे तुम्हाला कोणताच पार्ट याच्यामध्ये सोडावा लागणार नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट करून जावं लागणार आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला ग्रामर, व्होकॅब्युलरी त्याच्यामध्ये तुम्हाला ते पॅसेजसुद्धा 1 ते 2 मार्काला विचारू शकतं. 1 ते 2 क्वेश्चन विचारू शकतं. मराठीमध्ये तुमचा एक स्टँडर्ड सोर्स आहे. तुम्हाला मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वाचावं लागतं. आता याच्यासाठी जे लेक्चर वगैरे करायचे ते परचेस करायचे नाही असं मी माझ्या बॅचच्या स्टुडंटला सांगितलं आहे. कोणाचे लेक्चर यूट्यूबवरती फ्रीमध्ये अवेलेबल आहे ते सुद्धा मी बॅचमध्ये सांगितलं आहे आणि त्यांना ती प्लेलिस्टसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. अजून काय सांगू शकतो मी तुम्हाला? हां, मला एकच सांगायचं आहे की तुम्ही जर याचं प्रिपरेशन करत असाल, तुम्ही याचं जर फॉर्म भरणार असाल तर एका गोष्टीमध्ये पडायचं. ती कोणती गोष्ट आहे की सर जागा कमी आहे, मी प्रिपरेशन करू का? जर तुमच्या मनाला पडत असेल तर प्रिपरेशन करायचं आणि तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल तर मग सेकंड थॉट आणायचं नाही. सेकंड थॉट कसा की भरपूर जण मला ते प्रश्न विचारतात की सर जागा वगैरे मॅनेज आहे का? मी डायरेक्टली सांगतो, माझं उत्तर असतं की मला माहीत नाही आणि त्या फंद्यात पडायचंच नाही. तुम्हाला जर वाटतंय ना जागा मॅनेज आहे, प्रिपरेशन करायचं नाही, फॉर्म भरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. जे तुम्हाला इतर गोष्टी करायच्या त्या करायच्या, या फंद्यामध्ये पडायचं नाही. पण जर तुम्हाला करायचं असेल, का करायचं? तुम्हाला याच्यामध्ये ग्रुप बीची पोस्ट आहे, डायरेक्ट असिस्टंट कमिशनरची. ही पोस्ट जर मिळवायची असेल, एक तर तुम्हाला राज्यसेवा क्लिअर करावं लागेल किंवा मग UPSC क्लिअर करावं लागेल. तेव्हा तुम्हाला ह्या दर्जाचा पोस्ट किंवा मग ह्या दर्जाचं पद भेटत असतं. हे तुम्हाला सरळ सेवेतून एका एक्झाममध्ये भेटणार आहे. याच्यासाठी तुम्हाला मग खडतर प्रवास करावा लागणार आहे. पुढचे 2 महिने तुम्हाला खूप जास्त मेहनत करावं लागणार आहे, जी की मी आपल्या बॅचच्या विद्यार्थ्याकडून करून घेतोय. अजून एक माझी ॲडवाईस काय राहील, जर तुम्ही असं प्रिपरेशन करत असाल, स्वतः करत असाल, कोणाची बॅच घेतली असेल तुम्ही, तर माझं एकच सांगणं आहे, सगळ्यात पहिले तुम्ही हे 60 क्वेश्चन टेक्निकलचे उडवायला पाहिजे. का? कारण ते खूप जास्त डिसायडिंग फॅक्टर असणार आहे तुमच्या कट ऑफमध्ये. का? कारण की तो नवीन सिलेबस आहे आणि सगळ्यांना तो म्हणजे याच्या अगोदर कोणी प्रिपेअर केलेला नाही. त्याच्यातले हार्डली तुमचा RTI आणि RTS जर सोडलं तर सगळं तुम्हाला नवीनच आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येकाला ॲडवाईस करतो आणि माझ्या बॅचमध्ये सुद्धा मी सगळ्यांना सांगितलं आहे की 15 किंवा 20 फेब्रुवारीनंतर तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि जे पण तुमचं असणार आहे मॅथ, रिझनिंग त्याचं मी तुम्हाला सांगेल की कसं करायचं, कसं नाही, ते गायडन्स वगैरे सगळं भेटेल. पण सध्या तुम्ही ह्या गोष्टीवरती फोकस करा. कधी? 20 फेब्रुवारीपर्यंत. तोपर्यंत आपली बॅचसुद्धा कंप्लीट होईल. या प्रकारे आपलं शेड्यूल आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला 4 फुल लेंथ टेस्टसुद्धा तुमच्या घेणार आहे. म्हणजे ह्या 100 प्रश्नाच्या तुमच्या टेस्ट असणार आहे. किती? 100 प्रश्न याच्यामध्ये असणार आहे. आता हे 100 प्रश्न फक्त टेक्निकलचे असणार आहे का? नाही. टेक्निकल प्लस तुमचा जो बाकीचा सिलेबस आहे मराठी, इंग्रजी, सामान्य आणि गणित वगैरे ते सुद्धा तुमचं याच्यामध्ये कव्हर असणार आहे.
अप्रॉक्सिमेटली 16 फेब्रुवारीपर्यंत आपले सगळे लेक्चर्स होतील आणि तुम्हाला मधात काही दिवसांचा मी रिव्हिजनसाठी ब्रेक देणार आहे. त्याच्यानंतर आपल्या या वीकली टेस्ट चालू होणार आहे. एक्झामच्या हिशोबाने सगळं आपण टाईम टेबल ठेवलेलं आहे. आता बाकी तुम्ही ठरवा, काही डाऊट असेल, तुम्हाला बॅच वगैरे घ्यायची असेल तर हा माझा टेलिग्राम ID आहे, current073. तर याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता की तुम्हाला काही डिटेल्स पाहिजे, काही नाही. काही अडचण असेल तरीसुद्धा तुम्ही मला याच्यावरती मेसेज करू शकता. बाकी आता तुम्ही मला वाटतं की तुमचं ठरवा, डिसिजन घ्या काय करायचं काही नाही आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. कारण की वेळ खूप कमी उरलेला आहे. तुम्हाला जर ती पोस्ट मिळवायची असेल, पोस्ट खूप छान आहे. जर तुम्ही ती क्लिअर केली तर लाईफ सेट आहे. कारण ग्रुप बीची पोस्ट आहे, पेमेंटसुद्धा चांगलं आहे त्याला. S15 का S16चं पेमेंट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. तुम्ही ठरवा काय करायचं काय नाही. आणि जर काही हेल्प लागत असेल, काही अडचण असेल तर तुम्ही ह्या ID वरती टेलिग्रामला हे टाकायचं. त्याच्यानंतर हे current073 असं टाकायचं आणि माझा ID येईल तिथं अॅनोनॉमस MPSC ॲस्पिरंट म्हणून. तर तिथून तुम्ही क्लिक करू शकता आणि मला मेसेज करू शकता बिनधास्तपणे. बाकी भेटू पुढच्या लेक्चरमध्ये आणि मी काही डेमो लेक्चर वगैरे पण टाकले आपल्या यूट्यूबला, ते पण तुम्ही बघू शकता. तर थँक्यू सो मच. बाय बाय.